शहरातील नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी उमेदवार जाहीर, अनेक नवीन चेहऱ्यांना संधी। पराग संधान यांची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा। कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदासह 21 नगरसेवक जागांसाठीचे उमेदवार जाहीर करताच शहरात निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आले आहे। भारतीय जनता पार्टी, आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालयात दिनांक 11/11/2025 रोजी पार पडला। या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समारंभास माजी आमदार स्नेहलताई कोल्हे, युवा नेते विवेक भैया कोल्हे तसेच कोल्हे गटाचे पार्लमेंटरी बोर्ड उपस्थित होते। नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संधान यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यासह विविध प्रभागांमधून एकूण 21 उमेदवार जाहीर करण्यात आले असून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। मन मोठे ठेवणारे कार्यकर्ते हेच कोल्हे गटाची खरी ताकद आहे। आम्ही सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख पॅनल दिले आहे, असे स्नेहलताई कोल्हे म्हणाल्या। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी सांगितले की उर्वरित प्रभागांतील उमेदवारही काही तासांत घोषित होतील। ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि भाजप, आरपीआय, मित्रपक्ष लोकसेवा आघाडी, कोपरगावचा ऐतिहासिक विजय निश्चित आहे। नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संधान तर नगरसेवक पदांसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून दीपा वैभव गिरमे व वैभव सुधाकर आढाव, प्रभाग क्रमांक 2 मधून राहुल उत्तमराव खरात व स्वाती दीपक जपे, प्रभाग क्रमांक 3 मधून जनार्दन सुधाकर कदम, प्रभाग क्रमांक 4 मधून दीपाली संजय उदावंत, प्रभाग क्रमांक 5 मधून वैशाली विजयराव वाजे, प्रभाग क्रमांक 6 मधून पद्मावती योगेश बागुल व विक्रमादित्य संजय सातभाई, प्रभाग क्रमांक 7 मधून प्रसाद बाळासाहेब आढाव व सोनल अमोल अजमेरे, प्रभाग क्रमांक 8 मधून मनीषा दत्तात्रय पगारे व फरदीन अल्ताफ कुरैशी, प्रभाग क्रमांक 9 मधून जितेंद्र चंद्रकांत रणशूर व विजया संदीप देवकर, प्रभाग क्रमांक 10 मधून रवींद्र दत्तात्रय कथले व वृषाली गणेश आढाव, प्रभाग क्रमांक 13 मधून स्वप्नील दिलीप मंजुळ व निलोफर फिरोज पठाण, प्रभाग क्रमांक 15 मधून सुरेखा विनोद राक्षे व अनिल विनायक आव्हाड अशा प्रकारे उमेदवारी जाहीर करण्यात आल्या असून एसजी न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव। भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि मित्रपक्ष असं सगळ्यांचं मिळून सगळ्या जाती धर्माला, समाजाला विश्वासात घेऊन आपण ज्या ज्या प्रभागामध्ये एक सामंजस्याने उमेदवार ठरवला त्या प्रभागांचं आज उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत। कारण कालावधी थोडा असल्यामुळं उमेदवारी लवकर जाहीर करून उमेदवाराला जनतेशी, मतदाराशी संपर्क साधण्यासाठी अवधी मिळायला हवा, वेळ मिळायला हवा, म्हणून आज हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। काही प्रभागांमध्ये थोडस इच्छुकांची संख्या जास्त आहे, काही मित्र पक्षाच्या अपेक्षा अशा या निमित्ताने काही प्रभागांमधल्या चर्चा बाकी असल्यामुळे थोडी उमेदवारी उद्यापर्यंत डिक्लेअर होती। काय बोलले? बघा, 8-9 वर्षानंतर जवळजवळ नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत आणि इच्छुकांची संख्या थोडी जास्त आहे, त्यामुळे निश्चितच थोडं कमी खुशी कमी काही ठिकाणी गम असं होऊ शकतं, पण तरी सुद्धा होता होईल तो इच्छुक जे होते उमेदवार त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने माघार घेऊन एकमताने सगळ्यांनी उमेदवार ठरवलेला आहे आणि मग ज्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने उमेदवारी मिळाली तिथली उमेदवारी आपण डिक्लेअर केली। नाही, नाराज असे फार कार्यकर्ते नाही आहेत, पण प्रत्येकाची अपेक्षा असते निश्चित। आमचा भारतीय जनता पार्टीचा कोल्हे परिवारावर प्रेम करणारा कार्यकर्ता हा प्रत्येक कार्यकर्ता तोला मोलाचा आहे, ताकदीचा आहे। ज्यांना उमेदवारी मिळाली त्याही पेक्षा काही जण अजून चांगल्या पद्धतीचे उमेदवार सुद्धा होते, परंतु तरी सुद्धा शेवटी इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं जातं, सर्वानुमते सर्वे केला जातो आणि त्यातून खऱ्या उमेदवारी डिक्लेअर केल्या। धन्यवाद। प्रचारासाठी फक्त 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत आणि आपलं विजन काय आहे प्रचारासंदर्भात? कोपरगाव शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत अजूनही, आणि मधला जो कार्यकाळ होता तो नगरपालिकेचा मुख्य अधिकारी आणि आमदार एवढ्यांचाच तो कारभार चालायचा आणि त्यामुळे निश्चित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत।
त्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आमचं निश्चित कोपरगावसाठी एक वेगळा प्रोग्राम असणार आहे विकासाचा, आणि तो प्रोग्राम घेऊन आम्ही खूप नवीन चेहरे, तरुण चेहरे आणि ज्यांची सामाजिक बांधिलकी आहे, समाजाची नाळ जोडलेली आहे असे चेहरे आम्ही दिलेले आहेत. धन्यवाद. निश्चितपणाने एक परिवर्तन किंवा परिवर्तनाची लाट संबंध कोपरगाव शहरामध्ये झालेली आहे आणि त्याचाच उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या सगळ्या पार्लिमेंटरी बोर्डांनी सतत 7-8 दिवस सातत्याने शेकडो इंटरव्ह्यूज घेतले आणि अनेक युवकांचा ओढ, अनेक वेगवेगळ्या पक्षांचा ओढ हा आमच्याकडे त्या ठिकाणी राहिला आणि त्याच्यातून जनतेला अपेक्षित असे उमेदवार खरं तर या पार्लिमेंटरी बोर्डाने या ठिकाणी निवडलेले आहे. सर्वप्रथम मी पार्लिमेंटरी बोर्डाचे या निमित्ताने आभार मानतो आणि ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. विशेषतः या उमेदवारीमध्ये जवळपास आतापर्यंत जे काय चेहरे जाहीर झाले, जवळपास 16 नवीन चेहरे या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये 7 चेहरे हे नवीन चेहरे म्हणजे युवा चेहरे आहे. सर्व जाती धर्म सगळ्यांचंच यामध्ये समाविष्ट करण्याचा एक चांगला प्रयत्न पार्लिमेंटरी बोर्डाने केलेला आहे. निश्चितपणाने उमेदवारांच्या मिळालेल्या उमेदवारीवर मिळालेला उत्साह बघता या ठिकाणी त्यांचा गुलाल निश्चित झालेला अशी मला खात्री पटलेली आहे. या ठिकाणी नाराज कोणी नाही झालं, कारण की पार्लिमेंटरी बोर्डाने एक चांगली दक्षता अशी घेतली की ज्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची होती त्या उमेदवारांनी त्या प्रभागामध्ये बसून तो निर्णय घेतला. बहुतांश निर्णय हे जे आज निर्णय आलेले आहेत त्यांचे वॉर्डामध्ये बसून त्यांनी त्या ठिकाणी एकमताने पक्षासाठी, कोपरगावच्या विकासासाठी हा निर्णय घेतला. त्यांनी नाराज होऊ नये. त्यांच्याशी आमच्या पार्लिमेंटरी बोर्डाने काल उशिरापर्यंत चर्चा केली, सल्ला मसलत केला आणि त्यांची समजूत काढलेली आहे. ते पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरणार आहात, कारण की ही सगळी मंडळी जे उमेदवारी करू पाहा इच्छिता हे समाजहितासाठी राजकारणामध्ये आलेले असते. म्हणून स्वहितापेक्षा समाजहित प्राधान्य देऊन ते कोपरगावच्या या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये 100% त्यामध्ये सहभागी होतील. याच्यात मला तीळ मात्रही शंका नाही. प्रचारासाठी फक्त 5 ते 6 दिवस अवधी भेटलेला आहे, त्याच्याबद्दल काय? प्रचार आमचा उमेदवार जाहीर झालेले आहे, त्याच्यामुळे अवधीचा आम्हाला काळजी नाही. आमचा प्रचार जनतेतूनच चालू झालेला होता की यावेळेस परिवर्तन हे अटले आणि त्याच्यामुळे आमचा प्रचार हा उमेदवारी जाहीर करायच्या आधीच त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. खरं तर मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी, शहर विकास, धूळमुक्त, भ्रष्टाचारहीन कारभार हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही उतरलेलो आहोत. आम्ही आमचे जे काय विकासनामा नारायणशेठ अगरवाल आमचे पार्लिमेंटरी बोर्ड सदस्य त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे 81 81 90 90 90 या नंबरवर आपण अभिप्राय द्या आणि ईमेल ID आम्ही दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमच्या सूचना द्या. त्या अनुषंगाने आम्ही जनतेचा जाहीरनामा हा येत्या काही दिवसामध्ये जनतेचे मत जाणून घेऊन जाहीर करणार आहोत. ते सगळे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरणार आहोत.